मुंबई उपनगरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। भांडूप LBS मार्गावर ठाण्याच्या दिशेकडे जाणाऱ्या लेनवर पाणी साचलेलं आहे। या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी मयूर राणेंनी घेतला, बघूया। मुंबई पूर्व उपनगरात आज सकाळपासून जोरदार पावसाची आहे ती सुरुवात झालेली आहे। मी सध्या आहे भांडूप विभागात। तुम्ही पाहू शकता भांडूप विभागात जे सखल भाग आहेत त्या विभागात आहे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता मी आता आहे भांडूप विभागात। भांडूप विभागाच्या LBS मार्गाची पाहणी केली असता LBS मार्गावर मोठ्या प्रमाणात आहे ते पाणी आहे ते सध्या आता साचायला सुरुवात झाली आहे। वाहनांच्या एकच मार्गिका आहे ती सध्या सुरुवात केलेली आहे। एकच मार्गिकेने वाहन आता सध्या जाताना दिसत आहेत। सकाळच्या सुमारास चाकरमानी देखील कुठे कामाचे दिसून निघाले होते, मात्र असा जर पाऊस जर जोरात राहिला तर चाकरमानी देखील कुठेतरी कामावर जातात त्याचे अडथळे निर्माण होऊ शकतात। भांडूप असेल, मुलुंड असेल किंवा कुर्ला असेल, पवई असेल या विभागात काही पाणी साचायला सध्या आता सुरुवात झालेली आहे। पाहायला गेलं तर जो सखल भाग आहे भांडूप विभागातला त्या विभागात देखील सध्या आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पाहायला गेलं तर या साईडला एक मोटर देखील लावण्यात आलेली आहे पाणीचा निचरा होण्यासाठी, मात्र पाण्याचा पावसाचा जो इतका आहे तो पाण्याचा निचरा होण्याचा देखील कुठे अडथळे निर्माण होतात आपल्याला पाहायला आहे। मुर्राने साम TV मुंबई। तर भांडूप LBS रोडवरती पाणी साचलंय आणि त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती आमच्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे। पूर्व उपनगरामध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।